तर गुड आफ्टरनून मंडळी, मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे हे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आणि आता जरा देवळात जाऊन येते. आज तुमची डायरेक्ट भाजी मार्केटमधूनच ब्लॉगला आपल्या सुरुवात केली. पण भाजी मार्केटची परिस्थिती मंडळी एकदम भयानक आहे. तुम्हाला परिस्थिती दाखवतो मी. बघा, संपूर्ण भाजी मार्केट रिकाम आहे मंडळी. इकडे ज्या भाजीच्या गाड्या लागत होत्या ना, सगळं काहीच नाही. आम्हाला भाज्या पण नाही भेटत आहेत. हे बघा, कसं तरी एक कडधान्य घेतलं दुकानातनं, सगळं पूर्ण रिकाम आहे. काय त्यांचा प्रॉब्लेम झाला आहे, त्याच्यामुळे BMCच्या भाजीच्या गाड्या लागत नाहीत. पण ॲक्च्युली कसं आहे म्हणते मंडळी, ते आमच्या मध्यमवर्गीय लोकांचे तर हाल होत आहेत. पण बिचारे भाजीवाल्यांचा पण रोजगार जातो आहे सगळा. काय करणार ना, हातावरचं पोट आहे. नाही तर मंडळी इथनं मस्त चाल एकदम वेगळंच वाटतं. हे सगळं एकदम मोकळं वाटतं असं. आपण आलोय महिलिंगेश्वर मंदिरात. महेश्वर मंदिर सल्फा. प्रजाके सर्वपत्रे समाधीत कोमलसवितो ब्रह्मदर्शयामि एकविधमं शुभार्पणम् ओमया सर्वदेवी समन्दिवामनेव च सर्वाय केवलोऽर्पणम् मोक्षते प्राप्योपराध शारकां सहस्रानन्दशत्रुमयो यज्ञकोटि सहस्रेषु एकमेवं शुभार्पणम्. बघा, सल्फा मेट्रो स्टेशनच्या समोरच आहे मंदिर, महेश्वर मंदिर. आम्हाला जवळच आहे. हा डमरू संध्याकाळी वाजतो. हैराणीला आलो ॲक्च्युली सामान भरायला. समीक्षा सामान घेते दुकानातनं. बघा आमची गाडी. तर मंडळी, आता आलो आहे खाली गेलेलो, देवळात गेलेलो पाया पडायला. दुसरा श्रावणी सोमवार होता, म्हणजे चालू आहे अजून. दुसरा श्रावणी सोमवार होता, त्यानिमित्त गेलेलो. समीक्षा पण आली होती, पण समीक्षा मॅक्शिवर होती, त्यामुळे देवळात काही गेली नाही. बरोबर आहे, काहीतरी एथिक्स आहेत ते पाळलेच पाहिजेत, पाळायलाच हवेत. आणि त्याच्यानंतर आता आम्ही घरी आलो आहे. समीक्षाने माझ्याकडनं बाबतीत सगळं सामान खरेदी करून घेतलं. मग पायरता खैरानी रोडला गेलो, सामान घेतलं दुकानाचं, तिथनं आलो आणि आता खिचडी. तर चला या मंडळी खिचडी खाऊया. मंडळी इकडे साबुदाण्याची खिचडी आहे मस्तपैकी छान, आणि इथे कॉफी बनवली आहे समीक्षाने. चला या मस्तपैकी. आता आपण आता उपवास सोडायला बसलो. मस्त छान असं जेवण केलं आहे. पोळ्या आहेत आज जेवणाला मस्तपैकी. या पोळ्यांचं जेवण करायला दाखवलं तुम्हाला. त्या मंडळी आता जेवायला मस्तपैकी. इथे बघा, समीक्षाने इथे वालाची भाजी आहे मस्तपैकी. इथे कटाची आमटी आहे, भात आहे, त्यावरसुद्धा कटाची आमटीच आहे. इथे मस्तपैकी दूध घेतलं आहे आणि पुरणपोळ्या आपल्या फेवरेट. एखाद्री उपवासाला झाले पाहिजेत, तर आपण दुसऱ्या श्रावणी सोमवारी मस्तपैकी पुरणपोळ्याचे केलेले आहेत. तर या मंडळी जेवायला इथे आम्ही सगळे. तनू मात्र आईकडनं जेवून आला आहे. तो झोपला आहे. आणि गट्टू जेवायला बसला आहे, समीक्षा जेवायला बसली आहे. तिने उपवास सोडला. तर चला आपण पण उपवास सोडून घेऊया मंडळी. आता आपलं जेवण मिळून झालेलं आहे मस्तपैकी. उपवास सोडून झालेलं आहे. ऑफिसचं काम देखील झालेलं आहे, आटपलेलं आहे. आणि आता मंडळी खरंच खूप झोप यायला लागले, कारण आज दिवसभर झोपलो नाही. आता जरा झोपतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.